अनेक रस्ते हे भीतीदायक आहेत आणि त्यापैकीच असणारा एक पुण्यातील गंगाधाम चौकातला रस्ता। हा रस्ता इतका तीव्र आहे की या रस्त्यावरून मोठी वाहनं आणि त्यासोबतच दुचाकी यांना वेग नियंत्रणात आणता येत नाही, त्यांचे ब्रेक्स लागत नाहीत आणि त्यामुळे ह्या गंगाधामच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आपण याआधी सुद्धा पाहिलेले आहेत। आणि हेच अपघात टाळण्यासाठी आता त्यांनी हा तीव्र उतार जो आहे तर तो टाळण्यासाठी इथला काम सुरू केलेला आहे। आपण पाहिलं की हे सगळं काम सध्या सुद्धा सुरू आहे आणि 2 दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी हा संपूर्ण रस्ता जो आहे इकडचा तर तो दोन्ही बाजूचा रस्ता बंद करण्यात आला होता आणि कामाचं कारण सांगून यांनी हा रस्ता बंद ठेवलेला होता। मात्र आज त्यानंतर जेव्हा इथे काम सुरू होतं तेव्हा या संपूर्ण भागामध्ये मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि त्यामुळेच नागरिकांना मोठा संताप व्यक्त करावा लागला। या सगळ्यानंतर आता इथले जे स्थानिक नागरिक असतील त्यासोबतच काही लोक आहेत तर त्यांना मोठ्या प्रमाणात या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। बऱ्याच दिवसांपासून हे काम सुरू आहे, एका बाजूचा रस्ता बंद केलेला आहे, मोठी वाहतूक कोंडी या परिसरात होती। मॅडम आपल्याला माहित नाही होत एवढं, कारण वाहतूक असं इकडे वाहतूक आहे मजबूत म्हणलं की इकडे येवलेवाडी बिवलं सगळं हे जाणार जाते, त्यामुळे वाहतूक एवढं हे काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे वाहतूक कोंडी होतीये। तुम्ही या भागात राहता, किती वेळ असते ही वाहतूक? ही वाहतूक कोणती रात्री 12 पर्यंत बंद नसतो। चालू रहने के बाद तो गर्दी होने वाली, एडजस्टमेंट भी होने वाला, तो है ना सामने वाले को ना समझ के लेना पड़ता वो चीज को। अब बड़े बड़े गाड़ी जा रहे नहीं, कुछ तकलीफ हो रही तो सामने वाला भी एडजस्ट करना मांगता ना। तर अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा काम सुरू असेल तर थोडीफार ऍडजस्टमेंट करावी लागते, पण हे जे काम सुरू आहे आपण बघतो की या सगळ्या लोक इकडे जातात, हो कोंडवेल जाणार लोक इकडे जातात, एवढेवाडीवर इकडे जातात, सगळीकडे इथे हे तिघे रोड ठेवलेत तरी पण लोक ऐकत नाही। सहकार्य करायला लागलं, कारण की कोण ऐकायला तयार नाही। तर वाहतूक कोंडी म्हणजे एका टायमाला 1 लाख गाडी जाते। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या सगळ्या रस्त्यांवर होत असते आणि हे जे काम सुरू आहे आपण बघतो की हा जो गंगाधामचा भाग आहे तर तिथे या रस्त्यावर मोठा तीव्र उतार आहे आणि या तीव्र उतारामुळे याआधी सुद्धा बरेच अपघात झाले होते। अगदी 2 महिन्यांपूर्वी एका महिलेला सुद्धा आपला जीव गमवावा लागला होता आणि या सगळ्यानंतर आता या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र कुठलीही पूर्वसूचना दिली गेलेली नाहीये, त्यामुळे सकाळच्या वेळेला इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि हे इथले जे नागरिक आहेत ते सुद्धा या सगळ्या वाहतूक कोंडीला त्रस्त झालेले आहेत। जेव्हा वाहतूक कोंडी झाली त्यानंतर काही वेळामध्ये इथे वाहतूक पोलीस आले आणि त्यांच्याकडून ही सगळी वाहतूक कोंडी जी आहे तर ती सोडवण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र रोज सकाळी अशाच प्रकारचं चित्र या सगळ्या रस्त्यांवर पाहायला मिळतं आणि यासोबतच रात्री सुद्धा 12 वाजेपर्यंत या संपूर्ण भागामध्ये वाहतूक कोंडी असते असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता हे काम रस्त्याचं कधी पूर्ण होणार किंवा वाहतूक पोलीस इथे कधी आणि कशा पद्धतीने काम करणार इथली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे।